नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 यांनी वाहन चोरी व घरफोडी करणाऱ्या आरोपींच्या शोधासाठी पेट्रोलिंग करीत होते। दरम्यान 3 फेब्रुवारीच्या दुपारच्या सुमारास संशयास्पदरित्या फिरत असलेल्या 2 विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून 2 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या। या दोन्ही वाहनांची एकूण किंमत अंदाजे 95,000 रुपये असून मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। तपासात सदर वाहनांबाबत पोलीस ठाणे वाडी आणि हुडकेश्वर येथे वाहन चोरीचे गुन्हे नोंद असल्याचे निष्पन्न झाले। त्यानुसार कलम 303(2) भारतीय न्याय संहितेअंतर्गत दाखल असलेले 2 वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस झाले आहेत। नमूद विधी संघर्ष बालकांना मुद्देमालासह पोलीस ठाणे वाडी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। क्राइम ब्रांच युनिट 5 चे पथक हे वरिष्ठांच्या आदेशानुसार शहरामध्ये होणाऱ्या मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरीच्या आरोपींच्या शोधकामी पेट्रोलिंग करत असताना त्यांना 2 विधी संघर्षग्रस्त बालक त्याच्यासोबत मोटरसायकल, एक ॲक्टिवा गाडी आणि एक डिओ ही गाडी घेऊन जाताना मिळून आले। त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चौकशी केली असता त्यांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी या दोन्ही गाड्या एक वाडी पोलीस स्टेशन आणि एक हुडकेश्वर पोलीस स्टेशन मधून एरियामधून चोरी केल्याची माहिती मिळाली। त्यानुसार त्यांच्याकडून आम्ही एक हिरो होंडा डिओ गाडी नंबर आहे MH40 AJ8156, त्यानंतर दुसरी गाडी आहे होंडा ॲक्टिवा MH49 CM8255। या दोन्ही गाड्या त्यांनी एक 16 तारखेला आणि एक 28 तारखेला चोरल्याची माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही दोन्ही नाबालिग आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना पुढील कारवाई करता पोलीस ठाणे वाडी मुद्देमालासह आम्ही त्यांना ताब्यात दिलेला आहे। यामध्ये दोन्ही गाड्यांची एकूण किंमत 95,000 रुपये आहे आणि दोन्ही गुन्हे आम्ही आमच्या टीम मधील API कदम, SC अनीस, SC नजीर, राजू, त्यानंतर राजा काकळीकर, SC भगत या सर्व टीमच्या मदतीने सदरची कारवाई करण्यात आलेली आहे आणि दोन्ही नाबालिग आरोपींना त्यांना आम्ही पोलीस स्टेशन वाडी यांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे। याबद्दल आरोपींकडे माहिती घेतली असता की दोन्ही नाबालिग त्यांच्या पॅरेंट्स सोबत पण आम्ही चर्चा केली। त्यानुसार घरातमधून सदरचे आरोपी नाबालिग कोणालाही न काही सांगता निघून जातात। त्यांच्या इतर मित्रांच्या सोबतीला राहून नशापानी करण्याची सवय नाही, मोठा मोबाईल बाळगण्याच्या सवय नाही आणि बाहेर फिरण्याच्या सवयीच्या असल्या कारणाने त्या फिरण्याच्यासाठी त्यांनी त्या दोन्ही गाड्या चोरल्याची माहिती मिळाली। दोन्ही गाड्या त्यांनी कोणालाही विक्री केल्या नव्हत्या, स्वतःच्या जवळ बाळगून असल्याची आम्हाला माहिती मिळाली। त्यानुसार आम्ही दोन्ही गाड्या जप्त केलेल्या आहेत आणि पुढील कारवाई करता पोलीस स्टेशनकडे त्यांना सुपूर्द केल्या आहे।